जेलमधून सुटलेल्या सराईत आरोपीच्या मिरवणुकीतील सहभागी 30हून अधिक जणांवर गुन्हा दाखल. सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकरची पुन्हा जेलमध्ये रवानगी. रॅलीमधील एक कार व 3 दुचाकी जप्त करण्यात आल्या. नाशिक शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील MPDA कायद्याअंतर्गत जेलमध्ये असलेला सराईत गुन्हेगार हर्षद सुनील पाटणकर हा दिनांक 23/7/2024 रोजी जेलमधून बाहेर आल्यामुळे त्याचे नातेवाईक व साथीदार यांनी त्याचे राहते घरा परिसरामध्ये मिरवणूक काढलेली होती. त्या अनुषंगानं सराईत गुन्हेगार हर्षद सुनील पाटणकर, त्याचे नातेवाईक व साथीदार अशा 30हून अधिक इसमांवर सरकारवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्ह्यामध्ये अद्याप पावेतो 19 इसमांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. सदर मिरवणुकीत वापरलेली एक कार व 3 दुचाकी अशी वाहने जप्त करण्यात आलेली असून नमूद गुन्ह्यातील ताब्यात असलेले व इतर गुन्हेगारांवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सराईत गुन्हेगार हर्षद सुनील पाटणकर व त्याचा एक साथीदार यांना त्यांचेवर दाखल असलेल्या यापूर्वीच्या गुन्ह्यामध्ये अटक करून त्यांची पुन्हा जेलमध्ये रवानगी केली आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त परिमंडळ 1 नाशिक शहर व पोलीस उपआयुक्त गुन्हे नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली सरकारवाडा पोलीस ठाणे व गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेले आहे. स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी रफिक सय्यद. सरकारवाडा पोलीस ठाणेकडून MPDA अन्वये स्थानबद्ध केलेला सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर हा त्याची स्थानबद्धतेची मुदत संपल्यानंतर तो कारागृहातून मुक्त झाल्यानंतर त्याने त्याचे साथीदारामार्फत तो राहत असलेल्या शरमपूर परिसरात मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मिरवणुकीत सहभागी झालेले हर्षद पाटणकर व त्याचे सर्व सहकारी जास्तीत जास्त सहकाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. मुख्य आरोपी हर्षद पाटणकर व त्याच्या मिरवणुकीत सहभागी झालेला तडीपार आरोपी गोपाळ नागोरकर दोघांनाही अजामीनपात्र वॉरंटची बजावणी करून कारागृहात परत रवाना करण्यात आलेला आहे. इतर आरोपितांची ओळख पटवित असून त्यांनी गुन्ह्यात वापरलेली वाहने ताब्यात घेतलेली आहेत. वाहनांबाबत अधिक तपास चालू आहे. ती गुन्ह्यात वापरलेली आहेत किंवा चोरी केलेली आहेत त्याबाबत तपास करीत आहोत. किती लोकांना ताब्यात घेतले? एकूण 19 लोकांना ताब्यात घेतलेले आहे आजपर्यंत.